मी डॉक्टर महेश पाटील, जनरल प्रॅक्टिशनर आहे. गेली 25 वर्ष प्रॅक्टिस करतोय महाराष्ट्रात, सातारा जिल्ह्यामध्ये कराडसाठी. आज आपण हेल्दी इटिंग, रोल ऑफ न्यूट्रिएंट्स इन मेंटेनिंग डायजेस्टिव्ह हेल्थ, म्हणजे पाचक आरोग्य राखण्यासाठी पोषक तत्वांची भूमिका कशी आहे त्याच्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करूया. आरोग्यदायी आहार. आपला पाचक आरोग्य राखण्यासाठी पोषक तत्वांची महत्वाची भूमिका आहे. पोषक तत्वांच्या शोषणापासून ते रोग प्रतिकारक शक्तीच्या कार्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर प्रभाव टाकणारे पचन आरोग्य हे एकंदर कल्याणासाठी, शारीरिक आरोग्यासाठी महत्वपूर्ण आहे. आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असलेला संतुलित आहार पचनासाठी मदत करतो, जठरारोगविषयक समस्या टाळतो. जगभरातील सरकारांनी लोकसंख्येसाठी पुरावा आधारित अन्न आणि पेय शिफारशी प्रदान करण्यासाठी, रेकमेंड करण्यासाठी काही आहारविषयक मार्गदर्शक तत्व तयार केले आहेत. या शिफारशींचा उद्देश असा आहे की आपलं लठ्ठपणा, रक्तक्षय यासारख्या आजारांशी संबंधित रोगांना प्रतिबंध करण्यासाठी ऊर्जा आणि सर्व पोषक तत्वांची आवश्यकता पूर्ण करणाऱ्या आहाराला प्रोत्साहन देणे हा आहे. सामान्य चयापचय, वाढ आणि शारीरिक आरोग्यासाठी मानवी शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणानुसार निरोगी आहारातील पोषक तत्वे म्हणजे मायक्रोन्यूट्रियन्स, मॅक्रोन्यूट्रियन्स यामध्ये विभागले जातात. तर त्यातले काही पोषक तत्वे त्यांच्या प्रणालीचे कार्य आपण समजून घेऊया. मानवी शरीर हे आपले सूक्ष्म जीवांनी झाकलेले आहे, ज्यात त्वचा, फुफ्फुसे, इतर अंतर्गत अवयव, संपूर्ण अन्न नलिका समाविष्ट असते. साधारण 100 ट्रिलियन पेक्षा जास्त सूक्ष्म जंतू असलेले आपले अंतडे एक क्षेत्र आहे. या सूक्ष्म जीवांमध्ये ज्यात बहुतेक जीवाणू असतात त्यांना मायक्रोबायोट म्हणतात. ते आपल्या शरीरातील पोषक तत्वांचे पचन, ऊर्जेचे नियमन करणे, शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला आधार देणे आणि मेंदूला हार्मोनल संकेत पाठवणे यासाठी उपयोगी असतात. आपली भूक आणि मूड नियंत्रित करण्याचं काम जे मेंदू करतो त्याला संवेदना पाठवण्याचं काम हे मायक्रोन्यूट्रियन्स करत असतात. आंतरड्यातील कोणतेही बदल ज्यामुळे फायदेशीर जीवाणू कमी होतात व अवांछित म्हणजे नको असलेले किंवा उपद्रवी जीव वाढतात किंवा सूक्ष्मजीवांच्या विविधतेत घट होते, त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. आंतरड्यात झालेले बदल, हे बदलले किंवा कमी झालेले विषाणू आंतडी रोग, त्वचा रोग, मधुमेह, लठ्ठपणा, हृदय व रक्तवाहिन्या यावरती परिणाम करतात. पण त्यातली चांगली गोष्ट अशी आहे की चांगल्या सूक्ष्मजीवांना फायदा होणारे व प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ खाऊन आपण आंतरड्याचे आरोग्य सुधारू शकतो. त्यासाठी त्यामध्ये येतं तंतुयुक्त पदार्थ, प्रीबायोटिक, प्रोबायोटिक, पॉलिफिनॉल्स, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, उमेद आम्ले, 5 पोषक घटक आंतडे निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. त्याच्यात तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्स, प्रोबायोटिक, प्रीबायोटिक्स, व्हिटॅमिन्स, वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स, ह्या गोष्टी आवश्यक असतात जे आपलं पोषक तत्वाने पाचक प्रणाली निरोगी राखण्यासाठी. फायबर्स संदर्भात थोडी माहिती घेऊया. फायबर्स म्हणजे हे नियमित आंतरड्याच्या हालचालीला प्रोत्साहन देत राहतात आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी म्हणून ते ओळखले जातात. हे मलामध्ये मोठ्या प्रमाणात भर घालते, ज्यामुळे पचन मार्गातून जाणे सोपे येते. या व्यतिरिक्त विद्रव्य फायबर एक प्रोबायोटिक म्हणून काम करते, आंतड्यातील फायदेशीर जीवांना पोषण देते आणि आंतड्यात निरोगी मायक्रोफ्लोरा संतुलन वाढवते, म्हणजे चांगले जीवाणू वाढवते. चौथा फायबर्स. तंतुमय पदार्थ दोन प्रकारचे असतात, विरघळणारे आणि न विरघळणारे. न विरघळणारे पाणी शोषून फुगतात व मोठ्या प्रमाणात मल उत्सर्जनाला मदत करतात. न विरघळणारे पाणी न विरघळणारे असतात ते फुगतात मोठ्या प्रमाणात मदत करतात. विरघळणारे तंतू असतात ते स्लेमल म्हणजे चिकट बुळबुळीत द्रव बनवतात. ते रक्तातील साखर व चरबीचे शोषण कमी करतात. हे तंतू चांगल्या जीवाणूंसाठी अन्नकण म्हणून पण काम करतात, पण जीवाणू त्यांना आंबवून छोटी साखळी मेदामले तयार करतात. ते आंतड्याच्या अस्त्राला आतून बळकटी देतात, ग्लुकोजा बळकट करण्यासाठी. त्याच तंतूंना प्रीबायोटिक म्हणतात. ते फायदेशीर जीवाणू वाढवतात. फायबर पासूनच प्रीबायोटिक्सला फायदेशीर गोष्टी मिळतात. त्यानंतर येते ते प्रोबायोटिक. प्रोबायोटिक्स हे फायदेशीर जीवाणू आहेत जे आंतड्यात वसाहत करतात आणि पाचक आरोग्यासाठी योगदान देतात. रोगप्रतिकारक शक्ती कार्य वाढवण्यासाठी समर्थन देतात, अन्नाचे विघटन करण्यास मदत करतात. प्रोबायोटिक पदार्थामध्ये साधारण दही, केफीर, किमची, कोंबूचे याचा समावेश होतो. त्याचबरोबर लोणचे, दही,
यामधून सुद्धा आपल्याला प्रोबायोटिक मिळतात. त्यानंतर येते प्रीबायोटिक्स. प्रीबायोटिक्स एक नॉन डायजेस्टेबल फायबर्स आहेत जे प्रोबायोटिक बॅक्टेरिया फीड करतात. त्यांना आंतड्यात वाढण्यास मदत करतात. फायदेशीर जीवाणूंच्या वाढीसाठी प्रोत्साहन देऊन प्रीबायोटिक्स निरोगी पाचक प्रणालीमध्ये योगदान देतात आणि जठरविषयक विकारांचा धोका कमी करू शकतात. प्रीबायोटिक्स प्रमाण जास्त असलेल्या पदार्थामध्ये लसूण, कांदी, केळी, अश्वगंधा, संपूर्ण धान्य, सर्व पालेभाज्या, फळे, पपया, बडीशेप, आले, सफरचंद, काकडी यांचा समावेश होतो. कॅल्शियम हे प्रीबायोटिक काय करतात? कॅल्शियम शोषण वाढवून हाडांचे आरोग्य सुधारतात. ती वाढवून म्हणजे आपली सटायटी भुकेसाठी वाढवून भूक कमी करतात, वजन कमी करतात आणि कोलेस्ट्रॉल संतुलित राखण्यासाठी मदत करतात. रक्तातील साखर पण नियंत्रण ठेवतात. त्यानंतर चौथा आहे पॉलिफिनॉल्स. हे नैसर्गिकरित्या वनस्पतीमध्ये आढळणारे संयुग आहेत. पचत नाहीत पण सूक्ष्मजीवांसाठी खाद्य म्हणून मोठ्या अंतरापर्यंत पोहोचतात. हे अँटीऑक्सिडंट असल्याने जुनाट रोगांचा धोका कमी करतात आणि त्याचबरोबर जळजळपणा, लठ्ठपणा कमी करून मूड सुधारला जातो. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स संपूर्ण शरीर म्हणजे मीठ आम्ले संपूर्ण शरीरातील सूज कमी करतात. आंतड्यांची भिंतींची अखंडता मजबूत केली जाते. चांगल्या सूक्ष्मजीवांचे संतुलन केले जाते. आपल्याला हे फायबर्स किंवा प्रोबायोटिक्सची गरज कशी आणि किती असते तर अमेरिकन आहारविषयक मार्गदर्शक तत्वानुसार प्रौढ व्यक्तीसाठी शिफारस केलेले तंतुसेवन म्हणजे फायबर साधारण 22 ते 38 ग्रॅम पर्यंत दिवसाला लागतात. आपल्याला तंतू पदार्थ कशातून मिळतात तर घेवडा, पावटा, वाटाणा, मसूर, सगळे धान्य, हातसडीचं तांदूळ, गव्हाचे पदार्थ, तृणधान्य हे झाले. भाज्या, पालेभाज्यामध्ये गाजर, भोपळा, फळांच्या मध्ये मनुका, अंजीर, खजूर किंवा लिंबू वर्णीय फळे म्हणजे मोसंबी, नारंगी त्यातून आपल्याला फायबर्स मिळण्यास फायदा होतो. आणि त्यानंतर प्रीबायोटिक्स कशातून मिळतात तर कांदे, लसूण, केळी. पॉलिफिनॉल्स कशामधून मिळतात तर फळे, सफरचंदे, द्राक्षे, स्ट्रॉबेरी या भाज्यांमधून मिळतात. भाज्या कुठल्या आपल्या आहारात हव्या आहेत तर कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, त्यानंतर वेगवेगळे मसाले, हळद, आले यातून सुद्धा आपल्याला प्रीबायोटिक्स, प्रोबायोटिक्स मिळू शकतात. पेय जसे की ग्रीन टी, कॉफी, शेंगदाणा हे आणि सोया यांच्या मधून पण आपल्याला अक्रोड आणि जवसामधून ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मिळतात. प्रोबायोटिक साठी मग अशी म्हणाल तसं लोणचं आणि दह्याचा उपयोग होतो. व्हिटॅमिन सी सुद्धा चांगल्या जीवांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. आता याच बरोबर आणखी गरजेचे असलेल्या आरोग्य आंतड्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या अजून काही गोष्टी आहेत त्यात पाण्याचा समावेश होतो. विटॅमिन्स, वेगवेगळे विटॅमिन्स, वेगवेगळे मिनरल्स, वॉटर पाणी हायड्रेटेड राहणे, भरपूर पाणी पिणे योग्य पचन आणि पोषणासाठी आवश्यक आहे. पाणी मल मऊ करण्यास मदत करते, त्यामुळे ते जाणे सोपे होते आणि बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते. कॉन्स्टिपेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पुरेसे हायड्रेशन पाचक रस आणि एन्झाईम्स उत्पादनासाठी देखील मदत करतात. एन्झाईम सुद्धा आपल्या पचनासाठी खूप उपयोगी असतात. तर ते पाणी व्यवस्थित हायड्रेशन असेल तर पाचक रस आणि एन्झाईम सुद्धा चांगली तयार केली जाते, त्यामुळे पोट आणि आंतड्यामधले अन्न पचण्यासाठी मदत होते. आता व्हिटॅमिन्स कसे प्रकारे कार्य करतात? व्हिटॅमिन्स किंवा खनिजे वेगवेगळ्या प्रकारचे विविध जीवनसत्वे आणि खनिजे पाचक आरोग्यामध्ये आवश्यक भूमिका बजावत असतात. उदाहरणार्थ व्हिटॅमिन ए आंतड्यांच्या आतील श्लेमल अस्त्राची वाढ केली जाते. व्हिटॅमिनवर दुरुस्ती आणि देखभाल पण होते. निरोगी आणि कार्यात्मक पाचक प्रणालीसाठी प्रोत्साहन देते. व्हिटॅमिन बी 12 हे पोटातील आम्ल तयार करण्यासाठी आणि लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक आहे. योग्य पचन आणि संपूर्ण जठरांतरी आरोग्यासाठी महत्वपूर्ण आहे. त्यानंतर येतं व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं आणि पाचक प्रणालीमध्ये पोषक तत्वांचे शोषण वाढवून जठरविषयक आरोग्यासाठी हातभार लावला जातो. त्यानंतर येतं मॅग्नेशियम हा धातू मिनरल्स पाचक स्नायू शिथिल करण्यासाठी मदत केली करतात आणि त्यामुळे नियमित आंतड्यांच्या हालचालीला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता टाळली जाते. झिंक पण पोटातील आम्ल उत्पादन सुलभ करून योग्य जठरांतरीय आरोग्य राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असते. कार्यक्षम पचनासाठी आवश्यक गोष्ट आहे. सेलेनियम पण स्वादुपिंडाच्या कार्यास समर्थन देऊन निरोगी पचन राखण्यासाठी महत्वाचं कार्य सेलेनियम करतो. पॅनक्रियासचं कार्य सुरळीत करण्यासाठी किंवा
चांगलं करण्यासाठी जे पाचक रसायनांचं उत्पादन पण नियंत्रित करतो. आपल्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, लीन, प्रथिने, आंबवलेले पदार्थ यांचा समावेश असलेल्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश केल्याने पचन आरोग्य आणि एकूणच शारीरिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी चालना मिळू शकते. पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पदार्थांना आणि खाण्यापिण्याच्या सवयींना प्राधान्य देऊन आपण आपले आरोग्य पाचक आरोग्य अनुकूल करू शकतो आणि आनंदाचा फायदा घेऊ शकतो आणि त्याचबरोबर आपले संपूर्ण आरोग्य चांगलं राखण्यासाठी फायदेशीर होऊ शकतो. तर त्यातून सगळ्यातून एकच निष्कर्ष येतो की चांगलं आरोग्य राखण्यासाठी चांगलं पाचक आरोग्य राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण आपल्या सवयी खाण्यापिण्याच्या सवयी व्यवस्थित राखल्या आणि आता मगाशी सांगितलेल्या गोष्टी आपल्या आहारात समाविष्ट केल्या तर आपला आहार चांगला होऊन पाचक संस्था चांगली राहते आणि एकूणच आपल्या आरोग्यासाठी ते फायदेशीर असते. आपलं हे छोटस संपत आलं.